चांगल्या पद्धतीने नर्मदे हर गत 3.5 ते 4 महिन्यापासून आमच्या निलेश क्लासिक सोसायटी यामध्ये निवासी असणारे आमचे पवार साहेब पायी नर्मदा परिक्रमा परिपूर्ण करून आज आमच्या ह्या सोसायटीमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। त्यांचं स्वागत, त्यांचं यथोचित स्वागत, नर्मदा मैयाचं स्वागत या ठिकाणी आमच्या सोसायटीतील रहिवाशांकडनं आज दिनांक 6 मार्च 2024 या रोजी सकाळी त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। आणि स्वागतानंतर आपण पवार साहेबांचे नर्मदा परिक्रमेतील अनुभव काही आपण आज ऐकणार आहोत। थोडक्यात त्यांचं एक मनोगत आपण ऐकणार आहोत। नर्मदे हर भाविकांनो, गत 3.5 महिन्यापासून आमचे पवार साहेब पायी नर्मदा परिक्रमा परिपूर्ण करून अगदी मैयाची यथोचित सेवा करून मैयानं त्यांची परिक्रमा अनेक संकटातून बाहेर पडून ती परिपूर्ण करून घेतलेली आहे। आपण या पवार साहेबांचं आगमन आमच्या या सोसायटीमध्ये झालेलं असताना त्यांचं एक मनोगत आपण थोडक्यात ऐकूया। कधीपासून त्यांनी परिक्रमा सुरू केली आणि आजपर्यंत ही परिक्रमा कशी त्यांच्याकडनं मैयानं परिपूर्ण करून घेतली, त्यांचे अनुभव, त्यांचं मनोगत एक अगदी 2 शब्दामध्ये आपण ऐकूया। मी पवार साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत, नर्मदा मैयाचे अनुभव आपण थोडक्यात आम्हाला ह्या भाविक भक्तांना सांगावेत। मी 26/11/2023 परिक्रमा सुरुवात केली। 2 मार्च 2024 माझी परिक्रमा संपली। परिक्रमेचे जर अनुभव घ्यायचे असले तर स्वतः पायी परिक्रमा करा। मैया काय आहे हे तुम्हाला कळून येईल। मी सांगितल्यावर काही विश्वास ठेवू नका, कारण का मी जे सांगाल त्याला तुम्ही सत्यच मानणार। जर तुम्हाला खरं मैयाचा अनुभव घ्यायचा आहे तर पायी परिक्रमा करा। मैया तुमच्याबरोबर नेहमी 24 घंटे असते। जेव्हाही तुम्ही संकटात या, मैयाला तुम्ही जेव्हा पुकारा, मैया तुमच्याजवळ हजर असते। कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये तुम्हाला ती मदत करते। माझ्यावर असे खूप प्रसंग आले। मी कधी 1-2 किलोमीटर पायी चाललेला माणूस नाही, रोडला 40-40, 45-45 किलोमीटर चाललो। ही सर्व मैयाचीच कृपा आहे ना। काही ठिकाणी मांडवगडचा डोंगर चढणं शक्य नाही, उतरणं शक्य नाही, अशा परिस्थितीत मला डोंगर उतरायला मैयाने मदत केली। डोंगर बघितल्यावर मी स्वतः मैयाला म्हटलं, मैया हा डोंगर मी उतरू शकत नाही, मला कुणाची तरी मदत पाहिजे। असं म्हटल्यानं 5 मिनटामध्ये एक श्वान माझ्याजवळ येऊन उभा राहिला। जे जिथे गाई म्हशी ओळतात ना, त्यांच्याजवळचं एक श्वान माझ्याजवळ येऊन उभा राहिला। मी मैयाला तेच म्हटलं, मैया दत्तात्रय महाराज तुम्ही मला पाठवून दिले मदतीला। आणि मी तेच म्हटलं, दत्तात्रय महाराज चला आता रस्ता दाखवा। ते श्वान चालू लागलं आणि त्याच्या मागे मागे मी पूर्ण डोंगर उतरून आलो। खाली उतरल्यावर मला असं वाटलं की मी स्वप्नातच आहे, कारण एवढा मोठा डोंगर उतरणं माझ्याकडून शक्यच नव्हतं, कारण रस्ताच नाही ना। तर असे पुष्कळ अनुभव आहे मैयाचे।
कडीपाणी जंगलामध्ये मी सकाळचा बिगर चहाचा चालत होतो. ते अनुभव सांगताना मला अक्षरशः रडू येतं. 4 वाजले, मला चहा नाही, जेवण नाही, काहीच नाही. माझ्या कोण चालवत नव्हतं. मी मैयाला म्हटलं, मैया आता मी इथंच बसणार, मला काहीतरी खायला पाहिजे. माझ्याजवळची बिस्किटंसुद्धा काहीच नव्हतं. मी रडून दिलं, अक्षरशः रडलो आणि खाली बसलो. म्हटलं, मैया मला जोपर्यंत खायला मिळणार नाही तोपर्यंत मी चालणारच नाही. 10 मिनटं बसल्यावर शेवटी उठलो आणि चालायला लागलो. एका वळणावरती फिरलो तर 2 माणसं जेवण करत होते. त्यांच्या दोघांजवळ अर्धी मक्याची भाकर उरलेली होती. तो म्हणायचा तू घे, तो म्हणायचा तू घे. दोघे म्हणे आमचं पूर्ण जेवण झालं आहे. तेवढं त्यांना मी दिसलो. ते म्हणे अरे बाबाजी आले, बाबाजी को दे दो. अक्षरशः ती भाकर घेऊन मी 10 मिनटं रडत बसलो आणि ती भाकर मी पाण्याबरोबर खाल्ली आणि पुढं चालायला लागलो. अशा पुष्कळ अनुभव आहे. काय अनुभव घ्यायचे तर स्वतः पायी परिक्रमा करा तर तुम्हाला दिसेल का मैया काय. खूप अनुभव आहे. तर तुम्हाला शूलपाणी जंगलामधून जाताना अक्षरशः थरका फुटतो. मैयाच्या किनाऱ्यावर जाताना अक्षरशः अंगाचा थरका फुटतो. असं वाटतं का पाय जर सरकला तर मैयामध्येच जाणार, पण तिथूनही मैया आपल्याला काढून घेते. बरोबर. ही विनंती आहे, जर खरंच जीवनामध्ये एकदा तरी परिक्रमा करायला पाहिजे. तर मी आपले 2 शब्द सांगतो. अशा पद्धतीने आमच्या पवार साहेबांचं मनोगत आपण ऐकलेलं आहे. नर्मदा मैयाबद्दल अनेक अनुभव त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत. आयुष्यामध्ये मनुष्यानं एकदा का होईना करायला ही पाहिजे. नर्मदा परिक्रमा पायी करायला पाहिजे. पायी करायला पाहिजे. आणि जर अन्यथा आपण पायानं चालू शकत नसू तर तर बस का होईना, हा, वाहनानं का करायला होईना, पाहिजे. पण अवश्य आपण आयुष्यात एकदा का होईना ते पूर्ण नर्मदा परिक्रमा 3,500 किलोमीटरचा प्रवास. आणि लोक म्हणतात ना मैया मिळत नाही. मैया 4 वेळेला मिळते आपल्याला. या बाजूला 2 वेळेला, त्या बाजूला 2 वेळेला. फक्त तुम्हाला ओळख पाहिजे. जे मैयाच्या हातामध्ये कमळ आहे, त्रिशूळ आहे, मगर आहे तिचं वाहन, अशा काही गोष्टी जे आहे त्या रूपात तिच्याजवळ असतात, त्या रूपात ती आपल्याला भेटते. मला 4 वेळा मैया मिळते. आणि मैया खरंच भाविकांना फार मोठी कृपा करते आणि कृपाळू आहे, दयाळू आहे मैया. पण ती परीक्षा पाहते भक्ताची. परीक्षा घेतल्याशिवाय ती परिक्रमा परिपूर्ण करून घेत नाही. भक्त किती तत्पर आहे माझ्या भक्तीविषयी ही नर्मदा मैया आयुष्यामध्ये पाहते. म्हणून आयुष्यात एकदा का होईना आपण सर्वांनी नर्मदा परिक्रमा अवश्य करावी. अनेक व्याधींना दूर ठेवून, अनेक वेळेला मनाचा निश्चय करून माणसं नर्मदा परिक्रमा करेल असा दृढ निश्चय करतात, पण मैया ती परिक्रमा करून घ्यायची की नाही हे तिच्याच हातामध्ये ठरवते. म्हणून आपले प्रयत्न कधीही सोडू नका आणि नर्मदा परिक्रमा पायी करा, अन्यथा वाहनानं करा. पण आयुष्यामध्ये एकदा का होईना मैयाचा अनुभव आपण सगळ्यांनी ज्या पाहावा. लोकांना चालता येत धन्यवाद. नाही, हर नर्मदे हर नर्मदे हर.